नमस्कार. मी दिलीप अलोनी बोलतोय, अलोनी काका. शेअर बाजाराच्या ट्रेडिंग आणि कमोडिटी ट्रेडिंगबद्दल बरेच हिंदी आणि इंग्लिशमध्ये व्हिडिओ अवेलेबल आहेत यूट्यूबवर. तसेच कोर्सेससुद्धा आहेत. परंतु मराठीमध्ये या विषयावर काही फारसं अवेलेबल नाही असं मला वाटतं. पुस्तकंसुद्धा जी आहेत ती अतिशय क्लिष्ट आहेत. म्हणून हा नवीन उपक्रम मी सुरू केला आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा गोल्ड ट्रेडिंग शिकवणार आहे. बघा, शेअर बाजारामध्ये तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचे असले किंवा स्पेक्युलेट करायचे असले तर तुम्हाला जास्त भांडवल लागतं. परंतु गोल्ड ट्रेडिंग अशी एक गोष्ट आहे की जी फक्त 2,000 रुपयाने तुम्ही सुरू करू शकतात. तुम्ही म्हणाल, काका हे कसं शक्य आहे? मी तुम्हाला सगळं शिकवणार आहे. हा पहिला व्हिडिओ आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की मला फीडबॅक द्या, की ज्यामुळे मला वाटेल की आणखीन व्हिडिओ टाकावे म्हणून. आता शेअर बाजाराची पहिल्यांदा आपण गोष्ट घेऊ. असं म्हणा की तुम्हाला HDFC शेअर्स घ्यायचेत. आज HDFC शेअरची किंमत साधारणपणे 750 ते 800च्या दरम्यान चालते. कमीत कमी 10 तर घ्याल. जे 10 शेअर्स घेण्याकरता तुम्हाला कमीत कमी 8,000 रुपये पाहिजे. वरतून थोडी मार्जिन टाकावी लागेल, जे 10,000 रुपये लावावे लागतील. आणि 10 शेअर्स जे HDFCचे आहेत ते प्लस मायनस होऊन किती होणार आहे? तसे 10-20 रुपयांनी. तेवढं तर तुम्हाला त्याच्यावर ब्रोकरेज लागून जाईल. आणि शेअर बाजारामध्ये तुमच्या खिशामध्ये कमीत कमी 2 ते 3 लाख रुपये शेअर बाजारात इन्व्हेस्ट करण्याकरता नसले तर त्याच्यामध्ये होणारं प्रॉफिट तुम्हाला अगदी नगण्य आहे. फारसं काही खरं म्हणजे सुटत नाही. आता असं मानू तुम्ही चांगले अगदी शेअर बाजारातले प्लेयर्स आहात आणि तुम्ही 3 लाख रुपये लावले तर वर्षाला तुम्हाला 30% मिळाले तर फार चांगलं आहे. 30% म्हणजे किती झाले? 1 लाख रुपये फक्त. त्या 1 लाख रुपयाकरता वर्षभर तुम्ही त्याच्यामध्ये खेळत बसाल, तुमचा वेळ जाईल. त्याच्यामुळे शेअर बाजार कोणा करताय? ज्यांच्याजवळ थोडे मोठे पैसे आहेत. पण मी तुम्हाला कमोडिटी ट्रेडिंग शिकवणार आहे गोल्डमधलं. ते मात्र तुम्ही फक्त 2,000 रुपयाने सुरू करू शकाल. नंतर अर्थातच तुम्ही जास्त इन्व्हेस्ट करू शकतात, पण पहिल्यांदा शिका. तुम्ही जर फक्त 2,000 रुपये लावले तर तुम्ही फारशी काही रिस्क घेत नाहीये. असो, पहिल्यांदा मला तुम्हाला सांगू द्या की गोल्ड ट्रेडिंग म्हणजे आहे काय. तर गोल्ड ट्रेडिंग पूर्ण जगात होतं. त्याच्यामध्ये न्यूयॉर्क, नंतर लंडन ह्या मुख्य बाजारपेठा आहेत. आणि गोल्ड ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये ट्रिलियन्स अँड ट्रिलियन्स डॉलर्सचा दररोज धंदा होतो. बाईंग सेलिंग. आपल्या भारतामध्ये MCX आहे, मल्टी कमोडिटी एक्सचेंज. त्यामध्येच फक्त तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात किंवा स्पेक्युलेट करू शकतात. तुम्हाला डायरेक्ट डॉलरमध्ये काम करता येत नाही, ते इल्लिगल आहे. ते मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन्स करत असतील, पण ते आपल्यासारख्या सामान्य लोकांकरता नाही आहे. बरोबर आहे? तर MCXच्या थ्रू हे होतं. आणि बहुतेक मोठे ब्रोकर जसं ग्रो आहे, GROWW, ज्यांच्याकडे माझं अकाउंट आहे, तसंच कोटक आहे, नंतर एंजल वन आहे. असे बरेच मोठमोठे ब्रोकर्स आहेत की ज्यांच्या इथे जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला कमोडिटी ट्रेडिंग करता येतं. आणि गंमत म्हणजे हे अकाउंट ओपनिंगला तुम्हाला 1 रुपया सुद्धा लागत नाही. हे पूर्णपणे ऑनलाईन होतं. अगदी साधं आहे. तुम्हाला स्वतःला जर ऑनलाईन येत असेल तर चांगल्या नाही, एखाद्या तरुण मुलाची मदत घ्या आणि ऑनलाईनमध्ये रजिस्ट्रेशन करा. 1 ते 2 दिवसात पूर्ण ती प्रोसिजर कंप्लीट होते आणि नंतर तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकता. गोल्ड करता कमीत कमी तुम्हाला साधारणपणे 2,000 रुपये त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावे लागतील. आता तुम्ही 2,000 रुपये इन्व्हेस्ट केल्यावर काय होतं? तर तुम्ही गोल्डचं एक पेटल विकत घेऊ शकतात. पेटल म्हणजे काय? पाकळी. गोल्डची एक पाकळी म्हणजे काय? 1 ग्राम गोल्ड. सध्या जे 30 जूनला जे कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे त्या पेटलची किंमत साधारणपणे 14,500 ते 15,000च्या दरम्यान फिरते आहे. त्याच्यानंतर 31 जुलैला संपणारं कॉन्ट्रॅक्ट आहे. नंतर मला वाटतं 31 ऑगस्टचं सुद्धा आहे. अशा तऱ्हेने वेगवेगळे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट असतात. याचा अर्थ काय? 30 जूनचा जर आज आपण समजा एक पेटल विकत घेतलं असं म्हणू,
आज शनिवार आहे, त्याच्यामुळे आज बाजार बंद असतो, रविवारी बाजार बंद असतो. आता सोमवारी बाजार सुरू होईल. सकाळी साधारणपणे 9-9:30ला ओपन होतो, तो रात्री 11:30 वाजेपर्यंत MCX चालतो. बघा गंमत, शेअर बाजार साधारणपणे 9:30ला ओपन होतो आणि 3:30ला बंद होतो, मात्र MCX रात्रीपर्यंत चालतो. म्हणजे तुम्ही घरी आल्यावर सुद्धा MCX वर इन्व्हेस्ट करू शकतात किंवा स्पेक्युलेट करू शकतात. बरोबर आहे. आता 30 जूनला हे जे पहिलं कॉन्ट्रॅक्ट संपत आहे त्याचं मिनिंग काय आहे, तर 30 आता तुम्ही समजा एक पेटल घेतलं, एक तर घेतलं किंवा विकलं. तुम्ही जेव्हाही फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमध्ये जातात, फॉरवर्ड याचा अर्थ पुढे होणाऱ्या गोष्टी, त्याच्यामध्ये तुम्ही आधी विकत घेऊ शकतात किंवा आधी विकू सुद्धा शकतात. तर तुम्ही एक पेटल विकत घेतलं समजा, तर ते तुम्ही 30 जूनच्या आधी कधी सुद्धा विकू शकतात. मग तुम्ही जेव्हा विकाल तेव्हा एक तर प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल तुमचा, परंतु तोपर्यंत तुमच्या हातात मुदत आहे. हे तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही आज विकत घेतला पण रेट ठीक नाही येत आहे आणि तुमचं मत आहे की 5-6 दिवसानंतर मार्केट वर जाईल, तर तुम्ही 5-6 दिवस थांबू सुद्धा शकता, ती तुमची इच्छा. आता गंमत बघा, तुम्ही जेव्हा फक्त 2,000 रुपये टाकले, मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की 1 ग्रामची किंमत साधारणपणे 14,500 ते 15,000च्या दरम्यान चाललेली आहे, तर त्याच्या 10% फक्त मार्जिन लागते. म्हणजे याचा अर्थ साधारणपणे 1,500 रुपयाची मार्जिन असते आणि उरलेले जे 2,000तले 500 रुपये आहेत ते तिथे तुम्ही डिपॉझिट म्हणून ठेवाल एका तऱ्हेने, कारण की मार्केट वर खाली होत राहतं, ब्रोकरेज सुद्धा लागतं. आता 1,500 रुपयाच्या फक्त मार्जिनवर किंवा इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला जवळजवळ 15,000 रुपयाचा माल विकत घेता येतो किंवा विकता येतो. आहे की नाही मजा? 1,500 रुपयाचा नाही, 15,000 रुपयाचा, 10 टाइम्स त्याचा मल्टिप्लिकेशन आहे. आता याचा अर्थ समजा 15,000 रुपयाचं ते पेटल आहे आणि गोल्ड साधारणपणे दररोज 1 ते 2% जास्तीत जास्त 3% खालीवर होत राहतं. म्हणजे असं मानू की तुम्हाला 1% प्रॉफिट झाला असं मानू. आता 1% कशावर झाला तुम्हाला प्रॉफिट? 15,000वर झाला. म्हणजे 1% म्हणजे किती झाले? 150 रुपये झाले. बरोबर आहे. तर 150 रुपये तुम्हाला प्रॉफिट झाला आणि तुम्हाला साधारणपणे ब्रोकरेज असं म्हणून 20 रुपये असे बाईंग सेलिंग असे 40 रुपयाचं ब्रोकरेज लागलं, 10 रुपये टॅक्सेस बिक्सेसचे लागले, म्हणजे 50 रुपये तुम्हाला खर्च आला. तुम्ही 150 रुपये प्रॉफिट कमवलं, त्यातनं 50 रुपये गेले, म्हणजे नेट प्रॉफिट तुम्हाला 100 मिळालं. आणि बघा सकाळपासून रात्रीपर्यंत ते मार्केट चालू आहे, तुम्ही बाईंग सेलिंग करत जाऊ शकतात. असं मानू तुम्ही 10दा बाईंग सेलिंग केलं आणि त्या 10 पैकी 6दा तुम्ही प्रॉफिट कमवलं प्रत्येक ह्याच्यात. असं मानू की 100 रुपये, म्हणजे तुम्ही 600 रुपये कमवले. पण उरलेले 4 ह्याच्यात तुम्ही पैसे घालवले, कारण की प्रत्येक वेळी तुमचा अंदाज बरोबर येईल असं नक्की नाहीये. पण तुम्ही काय केलंय की तुम्ही स्टॉप लॉस लावलाय आणि तुम्ही स्टॉप लॉस किती रुपयाचा लावलाय? 50 रुपयाचा तुम्ही स्टॉप लॉस लावू शकतात. म्हणजे जेव्हा 4दा तुम्ही घालवतात पैसे, तेव्हा तुम्ही एकूण साधारणपणे 200 रुपये घालवतात. 50 रुपये पर युनिट असं माना तुम्ही. म्हणजे 200 रुपयाचा लॉस झाला आणि तुमचा प्रॉफिट किती झाला होता? 600 रुपयाचा. बरोबर. तो 600तनं 200 गेले तर 400 रुपये उरले. तुम्ही लावले किती होते हो? तुम्ही खरं 2,000 रुपयेच फक्त तिथे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर 2,000वर तुम्हाला जर दिवसाला 400 रुपये मिळाले आणि असं मानू की तुम्ही महिन्यामध्ये 20 दिवस खेळलात आणि तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे? फक्त 2,000 रुपयेच आहे. तर 20 दिवसामध्ये तुम्ही एकूण 8,000 रुपये कमवले. तुम्ही 2,000 रुपये लावले होते आणि तुम्ही 8,000 रुपये कमवलेत. 4 टाइम्स. ते जाऊ द्या, तिथं मी असं म्हणेल की एकदम फार फार पॉझिटिव्ह थिंकिंग झालं ते. असं मानू आपण तुम्ही 2,000 रुपये लावले होते आणि तुम्हाला 1,000 रुपये मिळाले पूर्ण महिन्यामध्ये
आणि तुम्हाला शिकायचं आहे म्हणून अजून तुम्ही एकच पेटल घेऊन शिकाल. कारण घालवून घालवून किती 2,000 घालवणार तुम्ही? 500 रुपये जाऊ शकतात, बरोबर आहे. 1,000 रुपये जाऊ शकतात. त्याने काही तुमचं फारसं असं काही बिघडणार नाही आहे. ते पान तंबाखूचे पैसे आहेत खरं म्हणजे, बरोबर आहे. तर तुम्ही शिकाल. तुम्ही एका पेटलने शिकायला सुरुवात कराल. 1 महिना प्रॅक्टिस करा. तुमच्या 1 महिन्यामध्ये बॅलन्स शीट काय येतं ते बघा आणि मग ठरवा की आणखीन तुम्हाला इन्व्हेस्ट करायची आहे का. आता असं मानू की आपण 2,000 रुपये भांडवल लावलंय आणि आपल्याला महिन्याला 1,000 रुपये मिळतात आहे फक्त. अगदी कमीत कमी मी म्हणतोय हे सगळं. तर याचा अर्थ तुम्ही समजा 2 लाख रुपये जेव्हा लावाल तेव्हा तुम्हाला 1 लाख रुपये मिळतील. 1 लाखही जाऊ द्या, चला मी म्हणेल तुम्हाला 50,000 मिळतील. 2 लाख रुपये भांडवल लावून महिन्याला 50,000 रुपये जर मिळायला लागले तर काय वाईट आहे हो, मला सांगा तुम्ही. आपण रिटायर्ड असतो, आपल्याला बाकी काही कामधंदा नसतो, आपण एक साध्या मोबाईलवर हे सगळं करू शकतो. किंवा आपण हाऊसवाईफ आहात, आपल्याला बराच वेळ आहे, आपण हुशार आहात, आपल्याला इंग्रजी येतं, तुम्ही त्याच्यामध्ये 4 पैसे कमवू शकतात. तुम्ही तरुण आहात, तुम्ही नोकरी करून येतात, संध्याकाळी आल्यावर 7-1 वाजता तुम्ही हे मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू करू शकतात. रात्री 11:30 वाजेपर्यंत ते चालतं. आणि असं नाही की आज तुम्ही घेतलं म्हणजे आजच तुम्हाला स्क्वेअर अप करावं लागेल. ते तुम्ही स्टँडिंग ठेवू शकता. 30 जूनपर्यंत तुम्ही स्टँडिंग ठेवू शकाल. 30 जूनच्या आधी त्याला स्क्वेअर ऑफ केला, तुम्ही 31 जुलैच्या याच्यामध्ये जा, नंतर 31 ऑगस्टच्या याच्यात जा, तुमची इच्छा. तर अशा तऱ्हेने हे इतकं ब्युटिफुल मार्केट आहे ना की याच्यात तुम्हाला शिकायला मिळतं अगदी कमी पैसे लावून. आणि मग तुम्ही एकदा एक्सपर्ट झाले की तुम्ही रेग्युलरली पैसे कमवू शकता त्याच्यामध्ये. मी आज फक्त तुम्हाला गोल्ड ट्रेडिंग कमोडिटी मार्केटची ओळख करून दिलेली आहे. त्याच्या टेक्निकल डिटेल्समध्ये आपण हळूहळू पुढे जाऊ. आज बस इतकंच. धन्यवाद.